what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. राम राम मंडळी, नमस्कार. मी विक्रांत, VP व्लॉग्स चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्ही सर्वजण छान असाल. मित्रांनो, आपण आज आलेलो आहे बारामतीमधील शिव मोटर्स या डीलरशिप, या कार डीलरशिपला आज आपण आलेलो आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपण पाहणार आहे XUV सिदान मधील सर्व कार्स आपण बघणार आहे. त्यानंतर 1.5 लाखापासून 10 लाखापर्यंत त्या रेंजपर्यंत या सगळ्या गाड्या मी तुम्हाला दाखवणार आहे. हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गाड्यांची माहिती मिळणार आहे. असंख्य व्हरायटीज इथं या कार्स उपलब्ध आहेत. हुंडाई, मारुती, त्यानंतर महिंद्रा, रेनॉल्ट, भरपूर कार्स या ठिकाणी आहेत. सुंदर असं बारामतीमधील इथं शिव मोटर्स ऑफिस त्यांचं छोटंच आहे, पण त्यांचं जी कामाची पद्धत आहे ती खूप चांगली आहे. कार्स खूप चांगल्या देतात कस्टमरला. त्यानंतर त्यांचं सर्व्हिस चांगली असते. भरपूर कस्टमर येतात, खूप लांब लांबनं कस्टमर येतात, त्यांच्या घरी गाड्या घेऊन जातात. या सर्व तुम्हाला माहिती आज आपण देणार आहे. हे शिव मोटर्स हे कार डीलरशिप बारामती इंदापूर रोडला प्रोमॅक्सच्या समोरच आहे. नक्की तुम्ही या डीलरशिपला तुम्ही भेट द्यायला मित्रांनो, आणि तुमच्या घरी सुंदर अशी कार त्यांच्या डीलरशिपमध्ये तुम्ही घरी घेऊन जावा. तर चला आपण जाऊया. अमोल गव्हाणे जे शिव मोटरचे ओनर आहेत, मेन मालक, तर त्यांना आपण भेटणार आहे. ते बघूया आज आपल्याला काय सांगतात की बाबा त्यांच्याकडे आज कोणता स्टॉक आलेला आहे किंवा कोणत्या कार्स आलेल्या आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आपण जाऊया. बघू शकता तुम्ही कोणकोणत्या कार्स आहेत. आपण त्यांना तर भेटणार आहे, त्यांच्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहे. तर तुम्ही एक बघू शकता, एक आपण नजर व्हिडिओवर टाकूया की आल्टो आहे, विस्टा आहे, पोलो आहे, स्विफ्ट आहे, बलेनो आहे. भरपूर अशा गाड्या आलेल्या आहेत. त्यानंतर हुंडाईची व्हेनू गाडी आहे. त्यानंतर समोर पाहू शकता शिव मोटरचा त्यांचा बोर्ड आहे. त्यानंतर अमोल गव्हाणे जे इथले ओनर आहेत, त्यांच्या नावाने हा कार बाजार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पाहताना लाईक करत चला, कमेंट करत चला. तुम्ही कमेंट करत नाही आणि लाईकही करत नाही. एक लाईक केल्याने आम्हाला प्रोत्साहन मिळतं. त्यानंतरनं हा सबस्क्राईब चॅनल तुम्ही करा. का करा? कारण जर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला तर नवीन नवीन आमचे व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर शेजारील ते बेलचं आयकॉनचं बटन आहे, प्रेस करा, म्हणजे माझे नेहमी नोटिफिकेशन तुमच्यापाशी येत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ हा आजचा चांगला होणार आहे. बघूया बारामतीतील शिव मोटर्सला किती लाईक मिळतात, आज त्यांच्या कोणकोणत्या आपल्याला कारची माहिती मिळते. तर चला जाऊया आपण ऑफिसकडं. नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत. आज जसं मी सांगितल्याप्रमाणे आपण शिव मोटर्सला आलेलो आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपण XUV सिदान या सगळ्या कार बघणार आहे. तर त्या अगोदर जे शिव मोटरचे ओनर आहेत अमोल गव्हाणे सर, हे आपल्याला आज भेटले. याबद्दल आपल्याला त्यांची भेट झाली. आणि आता जे यूट्यूबमध्ये जे सदस्य आपले बघत आहेत त्यांना याचा खूप फायदा होणार आहे. फायदा असा होणार आहे की प्रत्येक गाडीबद्दल आपल्याला माहिती कळणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर चला मित्रांनो, आपण जाऊया अमोल सरांकडे. सर, तुम्ही काय सांगता? आपल्याकडं भरपूर प्रकारच्या व्हरायटीज आहेत गाड्या. म्हणजे तसं बघितलं तर आता ही इको 2019ची गाडी, पेट्रोल प्लस CNG गाडी, 5 सीटर AC गाडी आहे. मॉडेल 2019 आहे. सेकंड ओनरमध्ये गाडी. या गाडीची प्राईस आपण 5,15,000 रुपये कोट केली. अच्छा. व्यवहाराला बसल्यानंतर नक्कीच आपण कमी करून देणार आहे आपण. ओके. पुढची कार सर, ओमनी जी दिसत आहे ती कधीचं मॉडेल आहे? ओनर किती आहे गाडीला? 2016ची गाडी आहे. हां. तर या गाडीची प्राईस आपण 2,70,000 रुपये कोट केली. बरं. व्यवहाराला बसल्यावर नक्कीच कमी करू. चला, पुढची पण ओमनी दिसत आहे. ही कधीच आहे? ही 1999 मधली गाडी. काय सांगता? 1999? हो. बापरे. वापर चांगला केलेला आहे पहिल्या ओनरने या गाडीचा. हां. पेपर वगैरे आता संपलेले त्या गाडीचे. बरं. पण रिपासिंग करून घेऊ आपण या गाडी. चला, प्राइस वगैरे काय सांगता गाडीची? मी 90,000 रुपये सांगतो फक्त. आजच गाडी द्या. पुढची हुंडाईची व्हेन्यू काय सांगताल? ही Hyundai Venue 2021ची गाडी, फर्स्ट ओनरमध्ये गाडी. या गाडीचं रनिंग फक्त आणि फक्त 54,000 किलोमीटर चाललेली गाडी. पेट्रोलमध्ये का डिझेलमध्ये? प्युअर पेट्रोलमध्ये गाडी. प्युअर पेट्रोल. जरी तुम्हाला CNG करायची असेल तरी CNG पण करू शकता. गाडीची किंमत काय कोट केली? या गाडीची प्राइस आपण 8,50,000 रुपये कोट केली. निगोशिएबल प्राइस आहे का? निगोशिएबल करून दिलं पाहिजे. ठीक आहे. पुढची दिसत आहे मारुती सुझुकीची बलेनो. ही बलेनो 2021चीच गाडी आहे. तरी पण ह्यामधून पण निगोशिएबल करून दिले जाईल. बरं, ठीक आहे. चला, पुढची बलेनो 2020ची बलेनो आहे. बरं. सिंगल ओनरमध्ये गाडी. बरं. प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे. बरं. या गाडीची प्राइस आपण 9 लाख रुपयाची कोट केली. 2000 कधीचं मॉडेल आहे? सॉरी 9 लाख 7,90,000 रुपये
7,90,000 किंमत आहे गाडीची. बलेनो डिझेल आहे ना? नाही प्युअर पेट्रोल. टॉप मॉडेल आहे का? टॉप मॉडेल गाडी आहे. अल्फा मॉडेलची गाडी आहे मित्रांनो. पाहू शकता किती सुंदर कंडिशनमध्ये गाडी आहे. चला पुढची आहे हुंडाईची. 2016ची i20 टॉप मॉडेल. आस्टा नाही स्पोर्ट आहे. स्पोर्ट मॉडेल आहे. बरं सेकंड टॉप आहे. प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे ही. तर या गाडीची प्राईस आपण 5,60,000 रुपये कोट केली. यावर बसल्यानंतर त्यात पण निगोशिएबल. मित्रांनो पाहू शकता गाडीची कंडिशन कशी आहे. तुम्ही ज्या आता मी गाडी तुम्हाला दाखवल्या खूप सुंदर कंडिशन आहे. पाहू शकता ज्या समोर आपल्या दिसत आहे i20 त्याची पण तुम्ही कंडिशन बघू शकता. MH42 मध्ये बारामती पासिंगमध्ये ही गाडी आहे. तर चला पुढची शिफ्ट बघूया गाडी. त्याचं कधीचं मॉडेल आहे. 2015ची शिफ्ट आहे. हां तर या गाडीची प्राईस आपण 5.5 लाख रुपये सांगतो. यावर बसल्यानंतर कमी करून दिलं जाईल. मित्रांनो मी तुम्हाला सांगतो जसं सोन्याचा तुकडा म्हणतात ना बारामतीमध्ये सोनं खूप महाग आहे तसं शिफ्ट आहे ना. शिफ्ट म्हणलं की सोनं आज खूप लोकांच्या काजाचा तुकडा म्हणजे आज मारुतीची शिफ्ट आहे. गाडी मी असं का म्हणाल तुम्हाला कारण ती गाडी ॲव्हरेजला खूप परवडती गाडी. भरपूर लोकांच्या घरी शिफ्ट आहे आणि मारुती सुझुकीमध्ये शिफ्टचा रेकॉर्ड तोडलेला आहे. तर चला पुढच्या कारकडे आपण जाऊया जी समोर आपल्याला दिसत आहे मारुती सुझुकीची अल्टो. तर ह्याबद्दल काय सांगतात गावाने सर? ही 2015ची अल्टो आहे. LPG गाडी आहे. बरं MH42 बारामती पासिंगमध्ये गाडी आहे. या गाडीची प्राईस आपण 3,10,000 रुपये लावली. 3,10,000. हां तर कमी होईल का? त्यातनं कमी करून दिले तर. बरं चला पुढची ही दिसत आहे टाटाची. कोणती आहे? टाटाची इंडिगो आहे. इंडिगो. हां बरं. डिझेल गाडी आहे. बरं त्या गाडीची प्राईस आपण 1,80,000 रुपये सांगतोय. बरं. त्यामधून पण कमी करून दिलं जाईल. बरं बरं पुढची आपल्याला वॉल्क्सवॅगनची रेड कलरची पोलो दिसत आहे. तर हे कोणतं मॉडेल आहे? ही Volkswagenची पोलो गाडी आहे MH13 मध्ये. बरं मॉडेल 2013चं आहे. त्या गाडीची प्राईस आपण 2,30,000 रुपये सांगतोय. त्यावर बसल्यावर कमी करू. डिझेल का पेट्रोल? डिझेल गाडी आहे. डिझेल गाडी. चला मित्रांनो बघत आहात तुम्ही वॉल्क्सवॅगनची डिझेल गाडी 2,30,000. ठीक आहे. समोरची दिसत आहे वेगनार. तर ह्या वेगनारबद्दल तुम्ही काय सांगताल? 2009ची वॅगनर आहे. सिंगल ओनरमध्ये गाडी आहे. MH42 बारामती पासिंगमध्ये. बरं. टोटल 50 ओरिजिनल गाडी आहे आणि कंपनीची रेड LPG आहे. तर याची प्राइस काय सांगितली तुम्ही? तर मित्रांनो ही पुढची समोरची दिसत आहे व्हाईट कलरची शिफ्ट आहे. MH11 पासिंग आहे सातारा पासिंगमध्ये. तर चला विचारूया त्याचे डिटेल्स काय आहे. ही 2011ची गाडी आहे स्विफ्ट. बरं MH11 मध्ये सातारा पासिंगमध्ये गाडी. हां या गाडीची प्राईस आपण 3,10,000 रुपये सांगतोय. त्यामधून नक्कीच निगोशिएबल करून दिलं. नक्कीच निगोशिएबल. ओके. पुढचे पण शिफ्ट दिसत आहे ब्लॅक कलरची. याबद्दल काय सांगताल? 2007चं मॉडेल आहे. 27 पर्यंत तरी पासिंग आहे गाडी. बरं तर या गाडीची प्राईस आपण 1,80,000 रुपये सांगतोय. यावर बसल्यानंतर आपण त्यातनं निगोशिएबल करून दिलेलं आहे. मुंबई पासिंगची गाडी आहे. हो. तरी कंडिशन खूप गुड आहे. पुढची आहे श्री स्वामी समर्थ MH12 हुंडाईमधली मला वाटतं ही हुंडाईची सेंट्रो गाडी आहे. सेंट्रो गाडी, हां. हां थर्ड ओनरमध्ये गाडी आहे. प्युअर पेट्रोलवर वापरलेली गाडी. बरं. अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये गाडी. 2006ची गाडी आहे पण 2026 पर्यंत पेपर तोसम क्लिअर आहे त्या गाडी. ह्याची प्राइस काय कोट केली? या गाडीची प्राइस आपण 1,30,000 रुपये सांगतो. त्यामधून पण निगोशिएबल. बरोबर. पुढची पण आहे मला वाटतं हुंडाईचीच दिसते. हे पण ही पण हुंडाईची MH12 सेंट्रो आहे. हां ही गाडी पण 2006चं मॉडेल आहे. 26 पर्यंत पेपर क्लिअर आहे. बरं या गाडीची प्राइस 1,25,000 रुपये सांगतोय. त्यामधून पण कमी करून दिलं जाईल. गुड कंडिशन आहे गाडीची. पुढची वॅगनर दिसते मारुतीची. ह्याबद्दल काय सांगताल? ही 2013ची वॅगनर आहे. बरं तर या गाडी CNG बसवलेला आहे. आउटफिटेड CNG आहे. बरं आणि गाडी अतिशय चांगल्या गुड कंडिशनमध्ये वापरलेली गाडी आहे. या गाडीची प्राइस आपण 3,10,000 रुपये कोट केली आहे. त्यामधून पण कमी जास्त होतील का? दिले जाईल. ठीक आहे. पुढची हुंडाईची ही युवान. होंडाची युवान आहे. गाडी बुक झालेली आहे पण तरी पण 2013ची गाडी आहे कंपनीकडे LPG. त्यामधून पण साधारणतः या गाडीची प्राइस आपण 2,30,000 रुपये ठेवली होती. गाडी 2 लाख रुपयाला दिलेली आहे. बघितलं असेल तुम्ही सर्व कार्स कशा आहेत. आज जसं अमोल सरांनी सांगितले आपल्याकडं 1 लाखापासून 10 लाखापर्यंत सगळ्या गाड्या अवेलेबल आहेत. त्यांचा सुंदर असा स्टॉक शिव मोटर्सला आपल्याला बघायला मिळतो. SUVमध्ये सिडान्समध्ये जास्त SUVमध्ये थोड्याच गाड्या आहेत पण सिडानमध्ये तशा परवडणाऱ्या गाड्या ज्या आता कस्टमरला पाहतो की बऱ्यापैकी गाड्या लागतात. कस्टमर येतं पाहतं रेंज कशी आहे, गाडीची क्वालिटी कशी आहे, गाडीची कंडिशन कशी आहे, सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे जे मनामनामध्ये जे लोकांची बसलेली आहे शिफ्ट, या गाड्या भरपूर शिफ्ट अमोल सरांनी आणलेले आहेत. तुम्ही येऊ शकता शिव मोटर्सला आणि पाहू शकता तुम्ही की नक्की कोणकोणत्या कार्स आहे. या मित्रांनो व्हिजिट करा आणि निगोशिएबल प्राइस आहे. शिव मोटर्स ही बारामतीमधलं कार डीलरशिपचं चांगलं नाव आहे. तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात चांगल्याच गोष्टी करतील. तर चला आपण धन्यवाद. नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया असंच कार डीलरशिपला. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.
जसं की मित्रांनो कोणत्याही कार डीलरशिपला आपण आल्यानंतर की पाहतो की बाबा सेकंड कार घेताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे. तर आपण आज अमोल सर आहेत ह्यांच्याशी आपण आज बोलणार आहे की बाबा एखाद्या कस्टमरने जर सेकंड कार घेताना कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजे, काय पाहिलं पाहिजे, किंवा त्या कार कुठून आणतात, कुठल्या कंडिशनमध्ये आणतात, सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे. तर चला आपण त्यांच्याशी जाऊ. तर आपण आता आलेलो आहे शिव मोटरचे जे अमोल गव्हाणे सर त्यांच्या ऑफिसमध्ये आता बसलेलो आहे. तर आपण आता पाहिले बऱ्यापैकी आपण आता कार बघितल्या, सिदानमध्ये पाहिल्या, SUV मध्ये बघितल्या, 1 लाखापासून 9 लाखापर्यंतच्या भरपूर रेंजच्या कार आपण बघितल्या. कार पण खूप सुंदर आहे. तर आपण त्यांच्याशी आज जाणून घेऊया की बाबा शिव मोटर्सला आल्यानंतर ते कस्टमरला कोणत्या प्रकारे सुविधा देतात, किंवा कस्टमर कार घेतल्यानंतर कसा सॅटिस्फाईड असतो, किंवा कस्टमरने जुनी गाडी घेताना कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे, ह्या गोष्टी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे. तर चला जाऊया आपण अमोल सरांकडे. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव अमोल गव्हाणे. बरं. आपल्याकडं सर्व प्रकारच्या गाड्या असतात. 1 लाखापासून ते साधारणतः 9 ते 10 लाखापर्यंतच्या गाड्या असतात आपल्याकडे. तर अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये गाड्या असतात. जरी कस्टमर आले आणि त्यांना एखादी गाडी आवडली तर ती गाडी त्यामधून आपण सांगितलेल्या किमतीमधून नक्कीच निगोशिएबल करून देतो आपण. बरं. एखाद्या कस्टमरने जर गाडी घेतली तर कोणत्या गोष्टी कस्टमर चेक करतो, किंवा तुम्ही कस्टमरला चेक करून देता? आपण गाडी चेक करूनच घेतो ताब्यामध्ये. त्यानंतर गाडीला किरकोळ वगैरे काय काम असेल तर ते काम पण आपण करून घेतो. आणि ज्यावेळेस कस्टमरला गाडी आवडती त्यावेळेस कस्टमरला आपण ती गाडी व्यवहार झाल्यानंतर रबिंग, पॉलिश असं ॲक्सेसरीज वगैरे सगळं करून देतो. सगळं. जास्त करून गाड्या तुम्ही कुठून आणल्या जातात आणि कस्टमर पण म्हणजे कुठून हे खरेदी करतात? आपण एकतर शोरूमच्या गाड्या खरेदी करतो, कारण पेपरचं काय ही नसतं जास्त, म्हणजे नाही का टेन्शन नसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायरेक्ट कस्टमर, थर्ड पार्टीच्या गाड्या घेत नाही आपण. एखाद्या कस्टमरने जर गाडी घेतली तर त्या लोनच्या स्वरूपात तुम्ही त्याला कोणतं लोन प्रोव्हाइड करता? आपण सर्व प्रकारचे फायनान्स आहेत आपले. साधारण 2012च्या नंतरच्या गाडीवर आपण लोन करून देतो. तुम्ही आता मित्रांनो ऐकलीच असेल, जसं अमोल सरांनी सांगितलं की बाबा आम्ही गाडी आणल्यानंतर कस्टमरला कशा प्रकारे सुविधा देतो, किंवा कस्टमर गाडी बघताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात, ह्या गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून ऐकायला मिळाल्या. ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. मित्रांनो, शिव मोटर्स हे कार डीलरशिप हे प्रोमॅक्सच्या समोरच आहे, बारामती इंदापूर रोडला. त्यांचं प्रोमॅक्सचं जे शोरूम आहे आपल्या गाड्यांचं सर्व्हिसिंगचं, त्याच्या समोर ऑपोजिट साईडला शिव मोटर्सचं कार डीलरशिपचं त्यांचा कार बाजार आहे. हॉटेल जायकाच्या शेजारी पण आहे त्यांचं. तुम्ही येऊ शकता, नक्की या. कार कोणकोणत्या आहेत तुम्ही माहिती घेऊ शकता. 1 लाखापासून 9 लाखापर्यंत त्यांच्या कार सत्ता अवेलेबल आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जसं आता सांगितलं की आम्ही शोरूममधनं गाड्या खरेदी करतो, जेणेकरून काही डॉक्युमेंटचा इश्यू नाही आला पाहिजे, किंवा त्या गाड्या खराब लागल्या नाही पाहिजे. त्यांचं जो कस्टमरला देण्याचं इंटेन्शन हे चांगलं आहे. त्यासाठी नक्की या मित्रांनो व्हिजिट करा एकदा. तर ठीक आहे. तर चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच भेटणार आहे, असंच कार डीलरशिपला. तोपर्यंत इथं आपण आता रजा घेतोय. श्री स्वामी. So high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through.